त्याने कठोर भूमिका घेतोय. मी तोंडावर बोलतोय, तुम्ही गोड बोलता, सोनं घ्या सोन्यासारखं राहा म्हणता. त्यामुळे काय फसवणूक होणार नाही याची काळजी संचालक मंडळाने घ्यावी. गेल्या 5 वर्षाचा इतिहास बंटी पाटलांनी प्रचार करण्याच्या निमित्ताने तुम्हाला सांगितलेला आहे. मी 5 वर्षामध्ये संचालकांनी मी काय जे बोललं ते सहन केल्याबद्दल मी मनापासून त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि बंटी पाटील संचालक मंडळ हे तुमच्यापेक्षा माझ्यावर जास्त नाराज आहे. मी स्वतः 30 म्हशी घेतलेल्या आहेत. रोज 400 लिटर दूध मी घालतोय या संघाला. मी गोडबोलला म्हणत होतो की तुमचा दूध संघ थोडं घाला, आम्ही थोडं जिल्हा मध्यवर्ती घालतो आणि 236 रुपये भरूया. परंतु पहिल्यांदा हा प्रयोग आहे. 236 रुपये सगळ्या शेतकऱ्यांनी जर भरले तर 32पेक्षा जास्त सेल्सिअस तापमान जाईल. त्या प्रत्येक दिवसाला 500 रुपये हे दूध उत्पादकाला ही इन्शुरन्स कंपनी देणार आहे. आणि इन्शुरन्स कंपनी ही देशाची कंपनी आहे. त्यामुळे काय फसवणूक होणार नाही याची काळजी संचालक मंडळाने घ्यावी विनंती मी या निमित्ताने करणार आहे. दुसरं, माझं भाषण गेल्या 5 वर्षाचा इतिहास बंटी पाटलांनी प्रचार करण्याच्या निमित्ताने तुम्हाला सांगितलेला आहे. त्यामुळे मी काय अधिक बोलणार नाही. कारण TV किती वाढल्या, दुधाचा दर कसा. आता इथं विश्वासाबाजीने काढले, म्हशीला 16 रुपये आणि गाईला 17 रुपये आम्ही दिले. MD म्हणतायत की 10 रुपये गाईला आणि 14 रुपये म्हशीला दिले. परंतु काय का असेल 2 रुपयाचं आश्वासन आम्ही दिलं होतं. 14-15 रुपये लिटरला वाढ करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. हे करण्याचं काम संचालकांनी मंडळाने केलं. आणि बंटी पाटील संचालक मंडळ हे तुमच्यापेक्षा माझ्यावर जास्त नाराज आहे. कारण कठोर भूमिका घेतोय. मी तोंडावर बोलतोय, तुम्ही गोड बोलता, सोनं घ्या सोन्यासारखं राहा म्हणता. आणि आम्हाला गाड्या बंद कराव्या लागतात, आम्हाला स्पष्ट बोलावं लागतं. आणि मग हॉटेल बंद करावे लागतात. जिल्हामध्ये बँकेला जे केलं ते करायची पाहिजे. आणि मग संचालक सगळे माझे नाराज होतात. मी 5 वर्षामध्ये संचालकांनी मी काय जे बोललं ते सहन केल्याबद्दल मी मनापासून त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि त्यांचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो की या पारदर्शी कारभारासाठी ज्याचा उल्लेख बंटी पाटलांनी केला त्यामध्ये या सगळ्या संचालकांनी सहकार्य केलं. आणि हा संघ एक अत्युच्च पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला. या पुढच्या काळात गोकुळ हे देशात एक उत्कृष्ट उत्पादन होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि जे बंटी पाटलांनी सांगितलं, आता आमची 2 दिवसांनी ईद आहे, रमजान ईद. त्या रमजान ईदला सगळं दूध बंटी पाटील आम्ही गोकुळमधून खरेदी करतो. मी स्वतः 30 म्हशी घेतलेल्या आहेत. रोज 400 लिटर दूध मी घालतोय या संघाला. आणि म्हणून स्वतः मी रोज माहिती घेतोय. एखादं जनावर जरी आजार म्हस पडली तरी मी लगेच डॉक्टरला पाठवतोय. म्हणजे एवढ्या व्यापातून रोज मी बँकेचं काम करतो, मी गोट्याचं काम करतो, जनावराचं काम करतो. आणि व्हिडिओद्वारे मी त्या म्हशी बघत असतो त्यांची तब्येत. कारण मला जायला वेळ मिळत नाही. आणि म्हणून या गोकुळमध्ये आल्यापासून आम्हाला शेतकऱ्यांचा सातत्याने ध्यास लागलेला आहे. या दूध उत्पादकांना विशेषतः यातल्या ज्या महिला आहेत, सकाळपासून त्या सकाळी लवकर उठतात, त्या शेण घाण काढतात, जनावरांची ते चाऱ्या वैरण्याची सोय करतात, धारा काढतात. आणि त्यावेळी सुरेख साहेबांचे पैसे मात्र आमचा गबरू आणतोय. त्या महिलांच्या हातात काही मिळत नाही. म्हणून मागे एक योजना निघाली होती की म्हशीचं बिल आणि गाईच्या दुधाचं बिल महिलेच्या नावावर द्यायचं. परंतु त्याचं काय झालं अजून मला कळालं नाही. परंतु सुरेकर साहेबांचं स्वप्न होतं, जनावर, शेतकरी आणि दूध उत्पादक हे त्यांचं दैवत होतं. त्या पद्धतीने या संघाच्या सगळ्या संचालकांनी यापुढे कारभार करावा आणि या गोकुळचं नाव या देशामध्ये पुन्हा एकदा करावं अशा प्रकारची विनंती मी या निमित्ताने करणार आहे. पंतप्रधान आता 11 बक्षिसं देऊन मी बंटी पाटील आणि KP पाटील साहेब आणि संदीप नरके आम्ही जाणार आहे. कारण जिल्हा परिषदेची निवड ही मंगळवारी आहे आणि आम्हाला अजून बैठक व्हायची आहे. मग मला अध्यक्ष निवडण्याची बैठक आहे आणि बंटी पाटला विरोधी पक्ष कोण नेता निवडायचा त्यांची बैठक आहे. तेव्हा आम्हाला दोघांना जायला लागणार आहे. त्याशिवाय की आज संध्याकाळी मुख्यमंत्री आवाडे आणि यड्रावकरांच्या लग्नाला येणार आहेत. कागलला त्यांचा समारंभ आहे. त्या कार्यक्रमाच्या तयारीची सुद्धा आम्हाला व्यवस्था करायची आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की आम्ही 11 बक्षिसं देऊ जाऊ. 136 बक्षिसं आहेत ती देऊ तोपर्यंत तुम्ही थांबावं, टाळ्याचा गजर करत राहावं आणि त्यांना प्रोत्साहित करावं अशी विनंती करतो. आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय जय महाराष्ट्र.
आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.